वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे. राहे विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा, नको सोडू या केशवा. नको सोडू या केशवा. तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा, नको सोडू या केशवा. तुम्ही घ्या रे डोळे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा रखुमा, जय जय ठोबार खुमाई।
जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. किंवा घ्या रे तुम्ही डोळे सुख पहा विठोबाचे मुख. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. विठ्ठल जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा एक अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज उपदेश करतात. म्हणाला हा उपदेश कुणाला? आपल्याच इंद्रियांना केलेला हा उपदेश आहे. उपदेश नेहमी दुसऱ्याला असतो असं काही सांगता येत नाही. काही वेळेला आपल्याच लोकांना उपदेश करावा लागतो. कारण आपले असले म्हणून काय झालं, कोणत्या वेळेला खड्ड्यात घालतील सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात मोठा धोका महाराज पुष्कळ वेळेला आपल्याच लोकांपासून असतो बरं का. बाहेरचे शत्रू परवडले कारण ते शत्रू आहेत म्हणून कळतं. पण आपले जे असतात ना ते लवकर शत्रू आहेत हे कळतच नाही. विठ्ठल विठ्ठल. आपली मुलं झाली म्हणून काय झालं, निघाली पंचकल्याणी तर दुर्गुणी निघाली. काही ना काहीतरी नसते उपद्व्याप करायला लागली. गावाला उपट झाला, त्रास द्यायला लागली. रोज उठून एक भांडण घरात. आपले असले म्हणून काय झालं, कष्टाने मिळवलेला पैसा 4 दिवसात चुराडा करून टाकला. काय झालं, आपले असले म्हणून वाटेल ती व्यसनं करायला लागली. आपले आहेत म्हणजे चांगलेच असतील असं कोणी सांगितलंय का? पार्टीमध्ये सगळ्यात धोका आपल्या माणसापासून असतो. विठ्ठल विठ्ठल. एका सुभाषितकाराने गमतीची कल्पना केली बरं का. तो असं म्हणतो की रोग आपल्या शरीरात पैदा होतो ना, आपल्यातच असतो रोग, बाहेरून येत नाही. आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो. मग आपल्या शरीरात निर्माण झाला म्हणून सांभाळून ठेवावा का? हा, त्याला वाढवावा. रोग जरी आपल्याच शरीरात होत असला तरी सुद्धा, आपला जरी असला, आपल्या शरीराशी संबंधित असला तरी सुद्धा त्याला लवकर कसा घालवता येईल, नष्ट करता येईल याचा विचार करावा. आणि त्या रोगाचं जे औषध असतं ते कुठं असतं? ते आपल्यात असतं. ते कुठंतरी रानात वनस्पती असते, म्हणजे ती असते परकी, दूर असते आपल्यापासून. रोग असतो जवळ आपल्यामध्येच, आपल्याच घरात राहणारा असतो. आणि त्याचं औषध असतं वनामध्ये, दुसऱ्या कुठंतरी जंगलात. पण ते परक आहे म्हणून त्याला जवळ करू नये का? हिताचं असल्यामुळं ते जवळ केलं पाहिजे, आणि अहिताचं हे जवळचं असलं तरी दूर केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
त्यामुळे ही इंद्रिय ज्यांना आम्ही आपली समजतो त्या इंद्रियांनाच महाराजांनी केलेला उपदेश आहे. घेई घेई माझे वाचे, माझे वाचे, घेई माझे वाचे, माझे वाचे. माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख, डोळे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख, डोळे सुख. गोड नाम विठोबाचे. डोळे सुख, डोळे सुख, तुम्ही. म्हणून महाराज आपल्या इंद्रियांना विनंती करतात, कारण ही इंद्रिय ती बाह्य असोत, स्थूल असोत का सूक्ष्म असोत, कुणीही जरी असली तरी आपल्याला कुठल्या रानात नेऊन टाकतील. विषयाच्या मागे धावण्याची यांची प्रवृत्ती आहे. हे नेहमी बाहेरच पळत असतात. पांगुळा झालो, पांगुळा झालो देवा, नाही हात ना जयावरी सैराट ते घाल. खेटता कुंपकाठी खुंट दरडी न पाही. आधार नाही कोणी मज बाप न माये, दाते हो दान करा, दाते हो दान करा. आधार नाही कोणी मज बाप न माये, दाते हो दान करा. प्रसिद्ध आहे, आपण रोज म्हणतो सकाळच्या भजनामध्ये. पांगळ्याच्या रूपकाच्या द्वारे महाराजांनी सांगितलंय, बैसलो जयावरी सैराट ते दाय, खेटता कुंपकाठी खुंट दरडी न पाहे. कुठे खुंट दरडी, खाली वर जागा, असं बेफाम सुटलेलं वारू आहे. बिन लगामाचं पुन्हा त्याला लगामच नाही. महाराज आमच्या इंद्रियांना लगाम नसल्यामुळं विषयाच्या रानामध्ये हे बेफाम सुटलेलं आहे. हिरव्या चारी भांबावे पशु, हिरवा चारा दिसला की पशु जसा धावतो त्याप्रमाणे विषय दिसला की ही इंद्रिय धावत असतात. इंद्रियांची प्रवृत्तीच अशी आहे, आपल्याला माहिती आहे, वचन स्पष्ट आहे. विषयावासून काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. विषया वाचून काही रम्य नाही असा इंद्रियांचा स्वभावच आहे.
स्वभाव आहे. याचं कारण भगवंतानी या इंद्रियांना बहिर्मुख केलंय. त्याला काय करणार? परांची खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात् परांग पश्यतीनांतरात्मन कश्चित धीरः प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छन. कोणीतरी एखादा श्रुती सांगते ही इंद्रिय खाणी कशी आहेत? परांची बहिर्मुख आहेत. कारण स्वयंभू परमात्म्याने ती अशीच बहिर्मुख बनवली आहेत. त्याला काय करणार? यांना बाहेरचं दिसतं, आतलं कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. केवळ आपणच आपल्याला विसरलो असं नाही बरं का. आपली इंद्रिय सुद्धा आपल्याला विसरली आहे. तसं म्हणलंय की नाही माऊलीने, प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आपल्याला जसा आपला स्वतःचाच विसर पडलेला आहे त्याप्रमाणे या इंद्रियांनाही स्वतःचा विसर आहे. डोळा बाहेरचं सगळं पाहू शकतो पण डोळा डोळ्याला पाहू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून इंद्रिय ही फक्त बाहेरचं पाहणारी बहिर्मुख असणारी ही इंद्रिय आहेत. इंद्रियाच्या आत जे गोलक आहे ते या इंद्रियांना दिसत नाही. म्हणून इंद्रियांना स्वतः इंद्रिय कळत नसतात. आपल्याला दुसऱ्या वस्तूचा स्पर्श कळतो पण स्पर्शेंद्रियाला स्पर्श स्वतःचा कळत नसतो. म्हणून इंद्रिय स्वतःला न जाणणारी आहेत. केवळ बहिर्मुख असणारी अशी ही इंद्रिय विषयाच्या मागे धावत असतात. याचं कारण स्पष्ट सगळ्यांना माहीत असणार आहे. विषयामध्ये अत्यंत सुख आहे असं त्या इंद्रियांचे संस्कार अनादिकालीन असतात. त्यामुळं विषयाच्या मागे धावण्याची यांची सहज प्रवृत्ती आहे. जसं वळण लागलेलं असेल अनादिकालापासून तसं मनुष्य करीत असतो. संस्कार इतके प्रबल असतात की संस्काराने न शिकलेल्या गोष्टी सुद्धा सहज होतात बरं का. संस्काराने शास्त्राने उदाहरण दिलेलं आहे त्याच्याकरता. म्हणून जन्मलेलं बालक असतं 2 दिवसाचं पण आईच्या स्तनाला लावल्याबरोबर दूध चुरचुरू ओढावं हे त्याला कळतं. शिकवतं का कोणी त्याला? स्तनातून दूध कसं ओढावं नाही का, सक्शन कसं करावं, पंपिंग शास्त्र आहे त्याचं कितीतरी मोठं. पण त्याला स्तनाला लावल्याबरोबर दूध ओढावं ही त्याची सहज प्रवृत्ती असते. शास्त्र असं सांगतं की याचं कारण जर काही असेल तर अनादिकालीन जे संस्कार आहेत ते न शिकवता देखील ते दूध ओढतं बरोबर. याचं कारण त्याच्या अनादिकालीन संस्कार आहे. तसे इंद्रियांचे जे अनादिकालीन विषयाच्या भोगाचे संस्कार आहेत, विषयामध्येच सुख पाहण्याचे जे संस्कार आहेत ते संस्कार असे प्रबल आहेत की इंद्रियांची सहज प्रवृत्ती ही विषयाकडे धावण्याची आहे. पण विषयामध्ये सुख समजून इंद्रिय धावतात पण विषयामध्ये सुख नसतं हे त्यांच्या लवकर लक्षात येत नाही. विषयाचे जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. नाही असं कळ आहे ही गोष्ट खरी परंतु संस्कारामुळं त्याच्यात आहे असं वाटतं आणि त्याच्यामुळं ही इंद्रिय त्या विषयाकडे धावत असतात. जे प्राप्त होतं शास्त्राने पुष्कळ विचार केलेला आहे. नेहमी सांगितला जातो काय विषयामध्ये सुख असतं ते सुख आणि त्या अंतःकरणाची स्थिरता यांचं इतकं जवळजवळ सान्निध्य असतं. त्या स्थिर झालेल्या अंतःकरणामध्ये विषय प्राप्त झाले म्हणजे अंतःकरणातली इच्छा नाहीशी होते आणि अंतःकरण वृत्ती स्थिर होते. त्या स्थिर झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये जसं शांत सरोवरामध्ये प्रतिबिंब पडावं त्याप्रमाणे स्थिर झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये सुखरूप असणाऱ्या आत्म्याचं प्रतिबिंब पडतं आणि आपल्याला असा भास होतो
प्रतिबिंब असतं सुखरूप आत्म्याचं, म्हणजे आपलंच. पण आपल्याला असं वाटतं इंद्रियाच्या सेवनानंतर ते होत असल्यामुळं, लगेच अगदी सलग लागून त्याला असं होत असल्यामुळं, त्याचं सन्निकर्ष असल्यामुळं माणसाला असं वाटतं की हे सुख जे आहे ते इंद्रियांचं सुख आहे. पण सुख हा इंद्रियांचा स्वभाव नाही. ज्या विषयाच्या मागे सुख आहे असं समजून जातात, त्या विषयांचा सुख हा स्वभाव नाही, हे अगदी स्पष्ट असणारी गोष्ट आहे. थोडाही विचार करणाऱ्या माणसाला कळण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर माऊलीने असं म्हणलं नसतं की साध्यंतची जाण दुःख. काही सुख आहे असं वाटतं, पण ते सुख सुद्धा आभासिक आहे. विठ्ठल विठ्ठल. विषयामध्ये जर सुख असतं ना, साधी गोष्ट आपल्याला कळण्यासारखी, आपल्याला एक विषय भोगल्यानंतर दुसऱ्या विषयाच्याकडे आपली वृत्ती गेलीच नसते. कारण त्याच विषयात जर सुख आहे तर सुखाकरता दुसरीकडे जाण्याची काय आवश्यकता आहे. आणि अजून एक महत्वाचा अनुमान असा आहे बरं का, की माणसाची विषयाच्या संबंधीची आसक्ती संपू शकते, परंतु सुखाच्या संबंधीची आसक्ती संपू शकत नाही. विषयाच्या संबंधीचं जे प्रेम आहे ते माणसाचं केव्हा ना केव्हा तरी संपतं. समजा आधी विषय भोगलेला असेल तर त्याच विषयाकडे आसक्ती राहील का? राहणार नाही. विषय भोगण्याची समजा इंद्रियामध्ये क्षमता नसेल तर त्या विषयाची आसक्ती राहील का? राहणार नाही. म्हणजे विषय पूर्ण आधी भोगलेला असेल किंवा इंद्रियामध्ये सामर्थ्य नसेल किंवा अजून काही त्यावेळेला वृत्ती दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये रंगलेली असेल तर आपल्याला त्या विषयाची झोपेमध्ये विषयाची आसक्ती राहणार नाही. पण सुखाची आसक्ती मात्र कधी संपते का? सुखाची आसक्ती ही सर्व काळामध्ये आहे. सुखाची आसक्ती नित्य आहे आणि विषयाची आसक्ती व्यभिचारी आहे. त्यामुळे व्यभिचारी असणारे विषय आणि विषय आसक्ती आणि सुखाची नित्य असणारी आसक्ती या दोघांच्या मध्ये फरक आहे. म्हणून इंद्रिय विषयाचा स्वभाव सुख नाही. विठ्ठल विठ्ठल. पुष्कळ अनुमानाने सांगितलेलं आहे आणि नेहमी सांगितला जाणारा विषय आहे. पंढरपुराच्या श्रोत्यांना काही जास्त सांगावं लागतं असं नाही. म्हणून अगदी थोडक्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की ज्या विषयामध्ये सुख आहे असं समजून इंद्रिय त्या विषयाच्या मागे धावत असतात, त्याच्यामध्ये सुख नसतं वस्तुतः, परंतु सुखाच्या आभासाने धावत असतात. म्हणून या इंद्रियाची म्हणजे त्या इंद्रियाच्या मागे जाणाऱ्या आपलीच स्वतःची फसवणूक होते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून नेहमीचं प्रमाण आपल्याला माहित आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, हिंडता दिशा क्षीण पाव, माया वेष्टीला माझा, माझे स्वहितने, माझे स्वहितने नतिको, मग
अशी माणसाला खड्ड्यात घालणारी इंद्रिय देवाने का निर्माण केली? खड्ड्यात घालण्याकरता निर्माण केली नाही, त्याचं प्रयोजन चांगलं आहे. दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायणारे ही इंद्रिय नसती तर आम्हाला भक्ती काय करता आली असती, आम्हाला देवाचं रूप काय पाहता आलं असतं, आम्हाला कानाने त्याचं गुणगान काय ऐकता आलं असतं. म्हणून एका कामाकरता दिलेली त्याच्यासाठी न वापरता आम्ही दुसऱ्या कामासाठी जर वापरली तर त्याच्यामुळं हानी होणार नाही, नुकसान होणार नाही तर काय होईल? कर्ज काढलं शेताच्या सुधारणेकरता आणि उपयोग केला मुलीच्या लग्नाकरता, कसं फिटणार? एका कामाकरता जर ती वस्तू घेतलेली असेल तर त्याच कामाकरता ती वापरली पाहिजे, तर त्याच्यातून उत्पन्न होईल, ते परत फेडता येईल, त्याच्यातून वाढेल ते. पण जर खर्चून टाकलं भोगामध्ये, आम्ही ते सगळं खर्चून टाकलं, त्यामुळं आम्हाला आता ते फेडता येत नाही ऋण. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सर्वनाशाला कारण होणारी ही इंद्रिय आहेत. महाराजांना आपल्या या इंद्रियाची करुणा आली. त्याने असं म्हणलंय की या इंद्रियांना, माऊलीने असं म्हणलंय ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी, की या इंद्रियांना आम्ही धर्माचा मळा दिला, बरं का, धर्माचा मळा. परंतु यांनी काय केलं, तो जाळून टाकला आणि इंद्रियाचा लळा लावून घेतला. विठ्ठल विठ्ठल. पण ही इंद्रिय अशी प्रबल आहेत की आवरायचा प्रयत्न केला तरी अनादि संस्कार असल्यामुळं ती बरोबर विषयाकडे ओढत नेणारच, इतकी ती प्रबळ आहे, बरं का. कथा वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अशी प्रबळ असणारी ही इंद्रिय विषयाकडे ओढत नेणार हे माहीत असल्यामुळं महाराजांनी त्या इंद्रियांना उपदेश केला की तुम्ही तिकडे जाऊ नका. पण जाऊ नका म्हणल्याने जातील का? इंद्रियाची प्रवृत्ती त्यांच्या विषयाकडे जाण्याची ही सहज असल्यामुळं केवळ जाऊ नका म्हणण्याने ती जाणार नाहीत का? तो इंद्रिया पुला स्वभाव सांडितील काही. इंद्रियांचा जो स्वभाव आहे, डोळे आहेत ना, समोर रूप दिसलं की डोळे पाहणारच. कान तुम्हाला दिलेत ना, शब्द निर्माण झाला की तो कान, ते कान ऐकणारच, बरं का. रस आहे ना समोर, जीभ तो त्याचा आस्वाद घेणारच. अशी सगळी ही पंचज्ञानेंद्रिय जी आहेत, ही पंचज्ञानेंद्रिय पंचविषय समोर आल्यानंतर त्याच्या भोगाकडे सहज प्रवृत्ती होणार. त्यांचा स्वभाव सांगतील का ते? कारण त्या त्या विषयाचा स्वभाव आहे, तो आहे म्हणून ठीक आहे. डोळेच नसते ना आपल्याला रस्ता दिसला नसता तर काय केलं असतं? खड्ड्यात पडलो असतं की नाही. म्हणजे डोळ्याचा योग्य उपयोग आहे. देवाने जे दिले ते आपल्या हिताकरता दिलेले. शब्दच जर ऐकायला आला नसता तर आपण सुंदर गाणं ऐकू शकलो असतो का? बोलू शकलो असतो का? ऐकू शकलो असतो का? नाही, शक्यच झालं नसतं. जर ऐकायलाच आलं नसतं तर माणसाला बोलताही येत नाही. जे माणसं बहिरी असतात त्यांना बहुतेक बोलायला येत नाही. बहुतेक प्रयत्नाने शिकवावं लागतं त्यांना, फार प्रयत्नाने ती मुख्य होतात माणसं. म्हणून शब्द ऐकायला येतो म्हणून आपण शब्द बोलू शकतो. जीभच नसती तर आम्ही अन्न ग्रहण केलं असतं का? रस आम्हाला अन्नात लागला असता का? आणि अन्न ग्रहण करावा अशी प्रवृत्ती झाली असती का? आणि जर झाली नसती तर देह राहिला असता का? म्हणून इंद्रिय जी दिली आहेत आपल्याला ती हिताकरता दिलेली आहे. त्यांचा तो सहज स्वभाव आहे. तो स्वभाव ती सांडणार नाही, ही गोष्ट खरी आहे. पण कोणत्या विषयाकडे त्यांनी प्रवृत्त व्हावं हे तरी सांगता येईल. हे सांगण्याकरता एक महत्वाची गोष्ट केली पाहिजे. काय? इंद्रियाची इकडं विषयाकडे, या विषयाकडे जे अनिष्ट आहेत
जी दुःखाला कारणीभूत होणारी आहेत, जे नाशाला नरकाकडे नेणारी आहेत. वाढे जव जव मोह तव तव विषयी रोहो, विषय तेत ठावो पातकाशी, पापे आपुलेनी ठावे जव करीती मेळावे, तव जिताची आगवे ती नरक. माऊली म्हणतात जिताच नरक येतील. वाढे जव जव मोह तव तव विषयी रोह. विषयाकडे सहज प्रवृत्ती मोह निर्माण झाला की होते, कारण विषय हे सुखाला कारण आहेत असं माणसाला वाटतं. त्यामुळं इंद्रियांची प्रवृत्ती विषयाकडे सहज आहे. मग त्या विषयाकडून, विनाशकारी विषयाकडून जर इंद्रियांना मागे वळवायचं असेल, इंद्रियांना विषय तर पाहिजेतच, पण कोणते द्यायचे हा प्रश्न. मुलाला खेळणं पाहिजे ही गोष्ट खरी आहे, त्याला काही ना काहीतरी खेळायला दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय ते पोरग रमणार नाही, वाढणार नाही, मोठं होणार नाही. त्याला काहीतरी दिलंच, त्याचा वेळ गेलाच पाहिजे. परंतु कोणतं खेळणं हातात द्यायचं याचा विचार पाहिजे. आईने चाकू खेळायला दिला तर स्वतःच बोट कापून घे. म्हणून त्याला खेळणं देताना सुद्धा आता हल्लीच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे सगळ्यांना, घराघरात बंदुका आल्यात नाही का. लहान पोराच्या हातामध्ये सुद्धा ती स्टेनगन सारखा काय त्याला म्हणतात, AK-45 काय असतं त्याच्यासाठी तो कोण नट तुरुंगात आहे, तो असल्या त्या कृत्रिम का असते ना, खोट्या का असते ना, पण त्याच्यामुळे हिंसक वृत्ती वाढेल याचं कोणाला भानच नाही. हे पाहतात टीव्ही वगैरे त्याच्यामध्ये ते जे हिंसा दाखवलेली असते आक्रमक, आणि त्यातला हिरो थाड थाड गोळ्या मारतो, त्यांना वाटतं आपणही बस तसं थाड थाड बापालाच मारतात. थाड ठे 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 सुरू बापालाच, आणि बापही कौतुक करतो. त्याचे पुढे काय परिणाम होतील ती गोष्ट वेगळी, पण कोणतं खेळणं त्याच्या हातामध्ये द्यावं. आमच्या लहानपणी आम्हाला विणान चिपळ्या दिल्या होत्या, म्हणून ही आहे विठ्ठल विठ्ठल. कोणतं खेळणं हातात द्यावा हा प्रश्न आहे की नाही. तसं विषयात इंद्रियांना विषय सहज आवडतात, स्वाभाविक प्रवृत्ती आहे इंद्रियाची, ते त्याला चुकणार नाहीत. विषय पाहिजेच, दिलाच पाहिजे ही गोष्ट जरी खरी असली तरी कोणता विषय द्यावा हे कळलं पाहिजे. आणि या विषयाकडे, हानिकारक असणाऱ्या विनाशकारी विषयाकडे प्रवृत्ती न होण्याकरता काय केलं पाहिजे, तर त्या विषयामधला दोष दाखवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. विषयामधला जर दोषदर्शन माणसाला झालं तर माणसाची त्याच्याकडे प्रवृत्ती होणार. ते चांगलं आहे असं वाटलं की माणसाची सहज प्रवृत्ती. साधी मध्यमवर्गीय माणसं आजकाल दारूच्या मागे लागली, सगळ्यांना माहीत असणारी गोष्ट आहे. का बडे बडे लोक दारू पितात, मोठमोठे पुढारी त्यांच्या पार्ट्या दारूशिवाय होत नाही. मग त्याच्यासाठी मोठे लोक जर करतात तर आपणही ते करायला काय हरकत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दोष वाटत नाही, उलट त्याच्यामुळे मोठेपणाचा गुण वाटतो. विठ्ठल विठ्ठल. ज्याला दोष वाटतो तो त्याच्याकडे जाणार नाही, आणि ज्याला गुण वाटतो तो त्याच्याकडे प्रवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा काय झालं, उदाहरण सांगतो तुम्हाला. एक गुरुजी होते, त्यांचे होते काही शिष्य विद्यार्थी. व्यसनं कशी वाईट आहेत अनेक प्रकारच्या, हे आपल्या विद्यार्थ्यांना कळावं, शिष्यांना. याच्यासाठी त्यांनी असं प्रत्येक वेळेला दाखवायचं की वा हे पा दारू पिण्याचे काय परिणाम होतात. हा मनुष्य बघा गटारात पडला आहे, दारूचा असा परिणाम आहे. बघा त्याचे कपडे कसे झालेले आहेत,
लोक कसे त्याला हसतात. म्हणून आपण असं दारूच्या मागे जाऊ नये, असं त्याला एक एक गोष्ट शिकवायची. तसं पैशाच्या मागे जाऊन लोक रेसेस खेळतात नाही का, आणि त्या रेसमध्ये, घोड्याच्या रेसेस मुंबईसारख्या शहरामध्ये, त्या रेस म्हणजे एक प्रकारचा जुगारच असतो. तो पैसे लावतात त्या घोड्यावर, त्या घोड्याने जिंकलं तर त्याचे काहीतरी पटीत त्याला पैसे मिळतात. त्यामुळे तो एक जुगाराचा, एक श्रीमंत लोकांचा प्रकार बरं का. एक घोड्याची लाखो रुपये किंमत असते, लाखो, कोट्यवधी घोडम्याची नुसत्या बरं का. आणि त्याचा थाट म्हणजे असा राजेशाही असतो की काही विचारता सोय नाही. त्या घोड्यावर लोक पैसे लावतात, जुगार खेळतात, आणि त्याच्या एकदा छंद लागला त्या रेसचा, म्हणजे माणसं कशी आपली सगळी संपत्ती घालवून बसतात हे आपल्या शिष्यांना कळावं आणि त्यांनी जुगाराच्या मागे लागू नये याच्यासाठी एकदा हे गुरुजी आपल्या सगळ्या शिष्यांना घेऊन त्या रेसकोर्सवर गेले की लोक बघा कसे पैसे उधळतात, नंतर हारले म्हणजे कसे रडतात, किती संपत्ती त्याच्यामध्ये जाते, कसे कसे लोक कंगाल झालेले आहेत रेस खेळून खेळून. हे त्यांच्या निदर्शनाला यावं आणि जुगाराकडे त्यांची प्रवृत्ती होऊ नये म्हणून त्यांना रेस कोर्सवर घेऊन गेले. आणि त्यांनी आता ते पैसे कसे लावतात लोक हे दाखवण्याकरता ते काय पैसे लावण्याचा जे काय प्रकार असतो तिथे, त्याच्यात ते काय तिकीट बिकीट काय काढलेले असतात, त्याने तिकीट काढली, त्या मुलांनाही तिकीट काढायला लावली, आपणही एक तिकीट काढलं. त्यांचं म्हणणं काय की आता पैसे गेले म्हणजे मुलांना कळेल की वा रेसमध्ये पैसे जातात. आणि योगायोग असा झाला बरं का की त्या सगळे त्यांचे जेवढे शिष्य होते विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांचे पैसे सगळे त्या रेसमध्ये गेले. त्यांचा घोडा आला नाही, परंतु गुरुजीचा घोडा मात्र आला. आता विद्यार्थ्यांना कळलं की रेसमध्ये दोष आहे कारण याच्यात पैसे जातात. पण दुसरे दिवशी पुन्हा गुरुजी रेस कोर्सवर हजर, कारण का त्यांना कळलं की याच्यात पैसे मिळतात. विठ्ठल विठ्ठल. दोष दर्शन झालं म्हणजे त्याच्याकडे प्रवृत्ती होत नाही, आणि गुणदर्शन झालं म्हणजे माणसाची त्याच्याकडे प्रवृत्ती होते. म्हणून विषयाचं दोष दर्शन झालं पाहिजे. महत्वाची विषयाकडे प्रवृत्ती न होण्याकरता महत्वाचं कारण जर कोणतं असेल, विषयाकडे इंद्रिय जाणारच, पण ज्या विषयाकडे जाणार त्या विषयातला दोष कळला पाहिजे. दोष का एकदा कळला की माणसाची तिकडे प्रवृत्ती होते. हॉटेलचे पदार्थ कुठपर्यंत चांगले वाटतात? जोपर्यंत मनुष्य हॉटेलची आतली भट्टी पाहत नाही तोपर्यंत, नाही का. एकदा का त्यानं आज जाऊन ते स्वयंपाकघर पाहिलं हॉटेलचं, भटारखाना, तो जर डोळ्यांनी पाहिला, वा 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 काय दृश्य असतं महाराज तिथलं. तो जो आचार्य असतो त्यांनी जे काय लुंगीसारखं गुंडाळलेलं असतं ते इतिहास पूर्वकालामध्ये केव्हा धुतलेलं असतं कोणाला माहिती. त्याचा रंग, त्याच्यावरचे छटान, त्याचे डाग आणि सगळे ते जर पिळून एखाद्याला वास दिला बेशुद्ध माणसाला तर ताडकन उठून बसल, असं रसायन तयार होईल त्याच्यातून. ते झिपऱ्या, ते केस पिंजलेले, ते करकर खाजवत असतो, तिथंच सिगारेट ओढत असतो, तिथं बसूनच करता करता काय बुंदी बिंदी तळता तळता त्याच्यातच ती सिगारेटची राख पडते. म्हणून तर तिथली ती इतकी चांगली वाटते. त्या मसाल्याशिवाय हॉटेलमधले पदार्थ चांगले वाटणारच नाही. त्याच्यामुळे तर जर एखाद्याने त्या हॉटेलमध्ये जाऊन ती कढई, मला वाटतं ती निर्माण झाल्यापासून घातलेली नसते, त्याच्यावर काळी पुट चढतच असतात, त्याच्यात तेल वरच्यावर टाकलंच जातं आणि वरच्यावर तळलं जातं. धुण्याचा योग कदाचित तिच्या जन्मात पुन्हा येत नसेल. हो, असं ते सगळं जर वातावरण पाहिलं तर काय. महाराज एका माणसाने मला सांगितलं, हिवाळ्याच्या दिवसात महाराज मी हॉटेलच्या आतल्या स्वयंपाकघरात गेलो, बासुंदी घोटणं चालू होतं. बासुंदी
आणि हिवाळा असल्यामुळं त्या आचारी जो होता त्याला पडसं आलं होतं. तर कळलं पुढचं तुम्हाला, विठ्ठल विठ्ठल. ज्याने हे दृश्य पाहिलं असेल त्याला ती बासुंदी खावी वाटेल का? नाही वाटणार. हे दृश्य ज्याने डोळ्याने पाहिलं असेल त्याला ती बासुंदी ज्याप्रमाणे खावी वाटणार नाही, त्याप्रमाणे विषयातल्या दोषाचं दर्शन झाल्यानंतर त्या विषयाकडे प्रवृत्ती होणार नाही. म्हणून जे दूषित असे विषय आहेत त्याच्यापेक्षा योग्य विषय कोणते ते महाराज सांगतात पहिल्या चरणात. जय जय गोड नाम विठोबाचे विठोबाचे तुम्ही ग्यारे डोळे गोड नाम विठोबाचे महाराजांनी आपल्या इंद्रियांना विषय तर पाहिजे पण योग्य विषय दाखवण्याकरता त्या इंद्रियांना सांगितलं की घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. नाहीतर महाराज म्हणतात की इंद्रियाला अनुकूल गोष्टीच्या मागे मनुष्य जर लागला तर प्राप्त पुरुष देखील पुन्हा संसारामध्ये अडकतो. प्राप्ते हि पुरुषे इंद्रिये लाळिली कौतुके तरी आक्रमिला देखे दुःखे सांसारिके. त्याला सांसारिक दुःखाने तो आकळला जातो. प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली कौतुके. प्राप्त पुरुषांनीही जर इंद्रियांचं कौतुक केलं आणि म्हणजे कोड कौतुक केलं तर तो सुद्धा पुन्हा सांसारिक दुःखामध्ये सापडतो. असं असल्यामुळं बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसमपि कर्षति. प्रसिद्ध वचन आहे, त्याच्या मागची कथा ही बहुतेक सगळ्यांना माहीत असणारी आहे. विद्वांसमपि कर्षति. विद्वान लोकांना विशेष लागे सज्ञानापाठी, नाही का? अज्ञान सज्ञानाचे झोंबे कंठी, नवल अहंकाराची गोठी. विशेषे न लगे अज्ञानापाठी. सज्ञानाच्या झोंबे कंठी वारंवार संकटी नाचवी. अशी आहे विषय सुद्धा. चांगल्या चांगल्या शहाण्या माणसाला इंद्रिय ही विषयाच्या आकर्षणामुळं चांगल्या चांगल्या माणसाला पुन्हा संकटामध्ये घालतात. त्यामुळं या इंद्रियाची प्रवृत्ती ही दूर करण्यासाठी महाराजांनी त्या इंद्रियांना विनंती केली की घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. सर्व इंद्रियांना त्यांना योग्य असणारा असा विषय कोणता त्या विषयाचं या अभंगामध्ये थोडंसं वर्णन केलेलं आहे. ते कोणत्या पद्धतीनं केलेलं आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. पण त्याच्या आधी एकदा आपण आपल्या इंद्रियांना वळवलं पाहिजे. ठोबा रखुमा जय जय ठोबा रखुमा. विठोबा रखुमा
विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार। वाचे माझे वाचे
अहितकर विषयापासून हितकर विषयाकडे महाराज आपल्या इंद्रियांना वळवतात. ते म्हणतात की खरं सुखनिधान काय आहे. विषयामध्ये सुख समजता, पण खरं सुखनिधान असणारा माझा पांडुरंग आहे. पण तुम्हाला प्रत्येक इंद्रियाना विषय पाहिजे ना, आणि त्याचा त्या इंद्रियाचा जो विषय असेल तोच दिला पाहिजे. स्वविषय शूराणी इंद्रियाणी, इंद्रिय ही स्वविषय शूर आहेत, म्हणजे त्यांचा जो विषय आहे त्याच बाबतीमध्ये ते कार्यक्षम आहेत. इतर विषयाच्या बाबतीत इंद्रिय काही करू शकत नाही. डोळ्याला शब्द ऐकायला येणार नाही, कानाला रूप दिसणार नाही, बरं का, नाकाला स्पर्श कळणार नाही, जिभेला ध्वनी ऐकायला येणार नाही. म्हणजे प्रत्येक विषय हा आपापल्या, प्रत्येक इंद्रिय हे आपापल्या विषयाच्या बाबतीमध्येच फक्त कार्यक्षम असणारं, शूर असणारं असं आहे. म्हणून त्या इंद्रियाला त्याचा योग्य विषय दिला पाहिजे. याच्यासाठी महाराजांनी आपल्या वाणीला सांगितलं, आधी तुला विषय पाहिजे ना, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आता वाणी हे इंद्रिय असं गमतीचं आहे सर्व इंद्रियांच्या मध्ये, की ते कर्मेंद्रियही आहे आणि ज्ञानेंद्रियही आहे. कर्मेंद्रिय जीभ जी आहे आपली, वाणी म्हणजे जीभ जी आहे, ही जीभ कशी आहे, हे कर्मेंद्रियही आहे. कारण जिभेनेच आपण शब्दाचा उच्चार करतो. बोलण्याची क्रिया कशाने करतो, आपल्या जिभेने करतो. बोलणारी जीभ आहे, म्हणून जीभ हे कर्मेंद्रिय आहे, बोलण्याचं काम करतो. आणि जिभेनेच आपल्याला रस कळतो. आंबट गोड तिखट हे जे आपल्याला कळतं, हे जे रस आहेत षडरस, हे षडरस आपल्याला कशाच्या द्वारे कळतात, रसनेच्या द्वारे. रसनेच्या द्वारे म्हणजे जिभेच्या द्वारेच आपल्याला रसही कळतात. आणि बोलण्याचं कर्म ही जीभच करते. म्हणून ते कर्मेंद्रियही आहे जीभ ही, आणि ते ज्ञानेंद्रियही आहे, दोन्ही आहे. म्हणून महाराज म्हणतात तुला दोन्ही विषय पुरवतो. काय कर, तू कर्मेंद्रियाच्या दृष्टीनं पाहिलं तर नाम घे, बोलायला तुला कर्म आहे, नाम घे. आणि तुला रसने करता विषय पाहिजे असेल, चवी करता, तर ते नाम कसं आहे, गोड आहे. गोड म्हणण्यामुळं रस सांगितला आणि नाम घेण्याकरता कर्म सांगितलं, विठ्ठल. तसंच महाराजांनी
आपल्या डोळ्यांना सांगितलं की तुम्हाला रूप पाहिजे ना, मग तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. डोळे हे रूपामध्येच सुखाचा शोध घेत असतात. तेव्हा तुम्हाला डोळ्यांना जर सुख पाहिजे असेल तर रूप पहा. रूप पाहता लोचनी, आपण रोज म्हणतो सुख झाले हो साजणी. रूपामध्ये सुख आहे, रूप पाहिल्यानंतर सुख वाटतं. म्हणून डोळ्यांना रूपाचा विषय पुरवला. आणि त्या रूपामध्ये सुद्धा माणसाची पहिली प्रवृत्ती जर कशाकडे जात असेल, एखादी व्यक्ती आपल्या समोर आली, तिचं रूप आपल्याला कळण्याच्या आधी पहिलं लक्ष तिच्या रूपाकडे जाताना कशाकडे जात असतं? मुखाकडे जात असतं. मनुष्य समोर आला की त्याचा आपल्याला महत्वाचा भाग आधी कोणता लक्षात येतो? त्या माणसाचं व्यक्तिमत्व, इंग्रजी शब्द वापरू का, आयडेंटिटी नाही का, जर आपल्याला कळायची असेल तर त्याचं बाकीचं शरीर पाहून कळणार नाही, त्याचा चेहरा पाहिला की तो मनुष्य लक्षात. म्हणून हे गुन्हेगार लोक असतात ना, चोरी करणारे, ते बाकीचं शरीर झाकत नाही, फक्त चेहरा झाकतात. डोळे उघडे ठेवतात आणि चेहरा झाकून ठेवतात. चेहरा झाकला म्हणजे बाकीचं जरी उघडं असलं तरी तो मनुष्य लक्षात येणार नाही. म्हणून सगळ्या रूपामध्ये माणसाच्या, कुठल्याही पुरुषाच्या सगळ्या रूपामध्ये जर महत्वाचा भाग कोणता असेल तर तो म्हणजे मुखाचा आहे. आणि ते मुख पाहण्याची माणसाची सहज प्रवृत्ती असते. आणि त्यातल्या त्यात स्वतःच मुख पाहण्याची, बरं का, आपलं स्वतःच मुख पाहण्याची माणसाची सहज प्रवृत्ती असते. म्हणून तर माणसं आरसे ठेवतात. घरात सगळीकडे जे आरसे असतात, हॉलमध्ये आरसा, बाथरूम मध्ये आरसा, नाही का, स्वयंपाक घरात सुद्धा आता आरसे असतात. बेडरूम मध्ये तर असेल, याच्यात काही प्रश्नच नाही. नाही, खिशातच असतो. काही लोक खिशातच ठेवतात. सायकलला असतो, मोटारमध्ये असतो, खिशात असतो, नेहमी आरसा माणसाच्या जवळ असतो. आणि मनुष्य त्याच्यामध्ये स्वतःचा मुखडा पाहण्या एवढं माणसाला कोणतं सुख वाटत नाही. मला चेहरे करून त्याच्यात वेडे वाकडे चेहरे करून माणसं एकदा इकडून एकदा इकडून, एकदा वरून एकदा खालून सगळं बघत असतात. कारण स्वतःच मुख पाहण्या एवढं माणसाला सुख नाही, बरं का. म्हणून मुख पाहण्या, आमच्याकडे की नाही, आमच्या घरी मठात जिथे महाराज बसत असत, तिथे आता मी बसतो, तिथे त्या खोलीमध्ये असे 2 मोठे आरसे लावलेले. म्हणजे आम्ही लावले नाही, कोणीतरी दिले म्हणून लावले तिथे आरसे. लोक येतात, आत येताना महाराजाच्या दर्शनाकरता येतात. परंतु आत आले म्हणजे महाराजाचं दर्शन बाजूला राहतं, स्वतःचं मुखदर्शन सुरू होतं. विठ्ठल विठ्ठल पुरुष असला तर टोपी तरी नीट करील, केस तरी नीट करील, बाई असेल तर पदर तरी ठाकठीक, कुंकू बिंकू बरोबर आहे का नाही, सगळं बघून घेईल त्या आरशामध्ये. कारण माणसाची प्रवृत्तीच तशी आहे. म्हणून डोळ्यानं सांगितलं, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. भगवान परमात्म्याचं मुख पहा. त्यानंतर कानाला शब्द ऐकायचा आहे. कानाला सगळ्यामध्ये काय ऐकावं वाटतं? आपल्या लोकांचं गुणगान ऐकावं असं वाटतं, दुसऱ्याची निंदा आणि स्वतःच्या लोकांचं गुणगान याच्यासारखा प्रिय विषय माणसाच्या कानाला दुसरा कोणता नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराजांनी कानाला विनंती, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. तुम्ही ऐका रे कान,
ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण तुम्ही रे डोळे सुख तुम्ही घ्या रे डोळे सुख विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण तुम्ही घ्या रे डोळे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आपल्या माणसाचे गुणगान करण्याची माणसाला उत्सुकता असते, कानाला उत्सुकता असते, म्हणून महाराजांनी कानाचा विषय सांगितला. गुण हो धनीन पुरे धनीन पुरे गुण गाता रूप दृष्टी न्याहाळीता रूप दृष्टी न्याहाळीता गुण गाता धनीन पुरे गुण गाता रूप दृष्टी न्याहाळीता रूप दृष्टी न्याहाळ बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी धनीन पुरे गुण गाता. म्हणून त्याचे कितीही गुण ऐकले तरी सुद्धा मनाची तृप्ती होत नाही, अशा अपार गुणाची राशी असणारा गुण लावण्याची खाणी असणारा परमात्मा. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. मनाला मनाचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे उपदेश करतात. मनाला या धावण्याची सवय आहे, बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. म्हणून मन हे नित्य धावत असतं, एक ठिकाणी कधीही स्थिर नसतं. हे मन कैसे केवडे पाहो म्हणून तरी न सापडे एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य यात. याचं रहाटणं फिरणं सारखं चालू असतं त्रैलोक्यामध्ये. शरीर बसलेलं असतं पण मन फिरत असतं. विठ्ठल विठ्ठल बरं का. ते म आणि न हे दोन्हीही अनुनासिक आहे. कोटी जर करायची झाली तर प वर्गाचा अनुनासिक आहे म आणि त वर्गाचा अनुनासिक आहे न. त थ द ध न आणि प फ ब भ म. त वर्गानंतर प वर्ग आहे. न आधी आहे आणि म नंतर आहे. परंतु हे मन असं विचित्र आहे की म म्हणायच्या आधीच न म्हणून मोकळं होतं. विठ्ठल विठ्ठल.
न शब्द उच्चारण्यापर्यंत येईपर्यंत ते एके ठिकाणी राहतच नाही. मन शब्द उच्चारेपर्यंत दुसरीकडे कुठेतरी निघून जाते. इतका त्याचा वेग असल्यामुळं, ते सतत धावत असल्यामुळं ते मनाला म्हणतात की तू जा मना तेथे धाव घेई. परंतु मला तुझा एक गुणही माहिती आहे. या मनाचे एक निके जे देखली गोडीच्या ठाया सोके, म्हणून या अनुभव सुखची दावीत जायचे. त्याला अनुभव सुखच दाखवलं पाहिजे. मग याच्यासाठी या मनाचा स्वभाव जाणून महाराज म्हणतात पण राहे विठोबाचे धाव, पण स्थिर कुठं हो? परमात्मा पांडुरंग रायाच्या चरणापाशी स्थिर हो. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. विठोबाच्या चरणाच्या जवळ तू स्थिर हो. याचं कारण काय? दुसरीकडे जिथे जाशील तिथे स्थिर होण्याची जागा नाही. कारण जिथे जाशील ते अस्थिर आहे. स्थिर असणारं जर काही एक असेल तर परमात्मा पांडुरंग राय आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. शेवटच्या चरणामध्ये जीवाला सांगतात जीवाची प्रवृत्ती ही कुठल्या तरी गोष्टीला जडून राहण्याची आहे. परक जे असेल ते आपलं करण्याची त्याची प्रवृत्ती आहे. म्हणून महाराज जीवालाही उपदेश करतात. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. आपण म्हणतो ना अहो त्याचा तिथे फार जीव लागलाय. जीव लागलाय म्हणजे पुन्हा त्याला सोडावं वाटत नाही. जीवाची ही प्रवृत्तीच आहे की एकदा त्याला एखादी गोष्ट प्रिय झाली की त्याच्याशी ते एकरूप होत. एकरूप होण्यामध्येच त्याला सुखाचा अनुभव असल्यामुळं जीवाची प्रवृत्ती अशी आहे की एकदा एकरूप होणं म्हणजे पुन्हा त्याच्यापासून वेगळं न होणं. याच्यासाठी नको सोडू या केशवा. तुम्ही डोळे घ्या रे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. असं महाराजांनी सर्व इंद्रियांना, मनाला, जीवाला, स्वतःच्या स्वरूपालाही अशी प्रार्थना केलेली आहे की परमात्मा पांडुरंग राय हाच तुमचा एकमेव विषय करा म्हणजे तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होईल. पण या अभंगाचा अर्थ नुसतं एवढंच सांगण्यामध्ये नाही, तर या अभंगाचा अर्थ आपल्याला स्वतःला परमार्थाची वाटचाल कशी करावी हे दाखवण्यामध्ये या अभंगाचं तात्पर्य आहे. आणि महाराजांनी अशी उत्कृष्ट शब्द योजना केलेली आहे की त्या शब्द योजनेच्या द्वारे माणसाने विषयापासून परमात्म्याच्या पर्यंत, इंद्रियापासून विषयापासून ते परमात्म्याच्या पर्यंत जाऊन त्याच्याशी एकरूप कसं व्हावं याचं परमार्थातलं उत्कृष्ट मार्गदर्शन या पूर्ण अभंगामध्ये केलेलं आहे. त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. पण त्याच्यासाठी एक वेळ प्रेमाने संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर थोडक्या वेळात आपण याचा खुलासा करू आणि आपली सेवा संपवू. महाराजांनी अभंगाची सुरुवात अशी केलेली आहे की घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. प्रत्येक इंद्रियाला त्यांचा विषय पुरवला आहे. पण तो पुरवताना महाराजांनी काही महत्वाचे मार्मिक असे शब्द वापरलेले आहेत. इथे पहिल्या चरणामध्ये आपल्या इंद्रियाकरता महाराजांनी माझे वाचे असा शब्द वापरला. म्हणजे जीवाची पहिली प्रवृत्ती इंद्रियांना माझं समजण्यामध्ये आहे. देहाला मी समजतो आणि देह संबंधी सगळी जे आहेत त्यांना माझं समजतो. त्यामुळं इंद्रियांना हा माझे इंद्रिय असं समजतो. म्हणून याच्याकरता महाराजांनी पहिला शब्द वापरला प्रवृत्ती. सुरुवात जर कुठून असेल
तर देहाला आणि देही इंद्रियांना मी माझं समजण्यापासून आहे, म्हणून पहिला शब्द वापरला घेई घेई माझे वाचे. पण दुसऱ्या चरणामध्ये महाराज आले, घे तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. आता डोळ्यांना माझे म्हणलं का नाही, दूर केलं त्याला. तुम्ही माझे म्हणण्याने जवळचे झाले आणि तुम्ही म्हणण्याने दूरचे झाले. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये महाराज दुसऱ्या परमार्थाच्या दुसऱ्या पायरीला मनुष्य पोहोचला, म्हणजे इंद्रियाच्या विषयीचं ममत्व सोडून द्यावं आणि त्यांना ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत असं समजावं. विठ्ठल म्हणून मी हे सर्व नाम सोडून दिलं. मी आणि माझे, मीच षष्ठीचं रूप माझे आहे म्हणून ते सोडून दिलं आणि आता त्याला तुम्ही म्हणलं म्हणजे परक मानलं. आपल्यापेक्षा ते बाह्य आहेत, वेगळे आहेत, याच्याकरता तुम्ही शब्द वापरला. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तिसऱ्या चरणात महाराज पोहोचले तेव्हा त्यांनी असं म्हणलं की तुम्ही ऐका रे कान. म्हणजे इंद्रियाच्या बाबतीत परकेपणा कायम आहे. तुम्ही डोळे घ्या रे आणि तुम्ही ऐका रे कान. म्हणजे डोळ्यांना आणि कानाला तुम्ही शब्द वापरला. इंद्रियाच्या बाबतीत परकेपणा आहे, पण तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आता इंद्रिय माझी राहिली नाही. पहिल्या चरणात घे माझे वाचे होतं, तिसऱ्या चरणामध्ये माझा विठोबा झाला. म्हणजे इंद्रिय झाली वेगळी आणि इंद्रिय वेगळे झाल्यानंतर त्याच्या पुढची पायरी इंद्रियांना परक मानलं आणि तिसरी पायरी आपला जो भगवान जो आहे तो खरा आपला आहे. देव माझा मी देवाचा. म्हणून तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. माझा हे विषय सर्वनाम ह्याच्याकरता वापरलं, विठोबा करता. आता इंद्रिया करता वापरलं नाही. म्हणजे माणसाची प्रवृत्ती अशी पाहिजे की सुरुवातीला इंद्रियांना माझं म्हणणारा, त्या इंद्रियांना नंतर दूर केलं पाहिजे. ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत, आपल्या स्वरूपापेक्षा असं मानलं पाहिजे. आणि आपलं जर कोणी असेल तर तो भगवान आहे असं समजून माझ्या विठोबाचे गुण. चौथ्या चरणामध्ये म्हणतात मनात तेथे धाव घेई. तेथे धाव. देव माझा आहे ही गोष्ट खरी, पण माझ्याहून भिन्न आहे. बायको माझी आहे ही गोष्ट खरी, पण माझ्याहून भिन्न आहे. भाऊ माझा आहे ही गोष्ट खरी, पण माझ्याहून भिन्न आहे. तसं भेद पाहणारा जो भक्त असतो तो देवाला आपलं समजतो, पण आपल्याहून भिन्न समजतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देव मानणारे सगळेच काही देवाला आपल्याशी अभिन्न मानत, उलट भेद मानणारेच जास्त आहेत. देव आपला आहे ही गोष्ट खरी, विषय आपले नाहीत ही गोष्ट खरी, पण देव आपला असला तरी आपल्याहून तो वेगळा आहे. कुठे देव आणि कुठे आपण, दोघांच्या मध्ये फार मोठा भेद आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं की देव आहे खरी गोष्ट खरी, आपला आहे, पण मनात तेथे धाव घेई. ह्याच्यामध्ये काय झालं, देव झाला आपल्याहून वेगळा, दूरचा झाला. इथे परोक्षत्व सांगितलंय देवाचं. मनात तेथे धाव घेई, याच्यामध्ये देवाचं परोक्ष आपलेपणा आहे, पण परोक्षत्व आहे. पण शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात ते परोक्षत्व ही शिल्लक न ठेवलं पाहिजे. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. आता इथे वापरलं या, दर्शक सर्वनाम कोणतं वापरलं या, आणि याच्या आधीच्या चरणात काय म्हणलं तेथे. तेथे मध्ये परोक्षत्व आहे आणि यामध्ये अपरोक्षत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून नको सोडू या केशवामध्ये एकदा त्याच्याशी अभिन्न हा जो आहे तो तुझ्यापेक्षा दूरचा नाही, तुझ्या जवळ अत्यंत सन्निकृष्ट असणारा असा जर कोणी असेल बरं का.
म्हणजे अपरोक्षतेची अगदी कमाल जर कोणाच्या बाबतीमध्ये होत असेल, आत्यंतिक अपरोक्षता जर कशाच्या बाबतीत असेल तर ती आपल्या परमात्म्याच्या विषयी म्हणजे आत्मस्वरूपाची विषय आहे. आणि त्याच्याशी एकदा ज्ञानाने एकरूप झाल्यानंतर पुन्हा कधी वेगळं होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. महाराजांनी या अभंगामध्ये परमार्थाची वाटचाल इंद्रियांना आपलं समजण्यापासून भगवंताशी एकरूप होण्यापर्यंतचा मार्ग कोणत्या क्रमाने चालत जावा याचं आपल्याला दिग्दर्शन केलेलं आहे. असा दिसायला साधा असणारा पण आपल्यालाही मार्गदर्शन करणारा असा महाराजांचा अभंग आहे. म्हणा बाळासाहेब. आवाज जमाय.
घ्या रे डोळे विठ्ठलाच मुगा मुख मुगा तुम्ही घ्या रे डोळे सुख संतांच्या उपदेशाप्रमाणे आपणही परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर व्हायचा असेल तर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने गेलं पाहिजे. भगवंताने अर्जुनाला उपदेश केला की अर्जुना मी हृदयामध्ये यावा असं वाटत असेल तर मला वाचेच्या वाटेने आत नाही. मी सर्व वस्तीचे वसवटे माझी नामे जिये चोखटे ती जीवाया वया वाटे वाचेची लावी. जणू जीव म्हणजे भगवंताला आत नेण्याचा राजमार्ग आहे, रस्ता आहे. जिभेत चपटी असते अशी रस्ता मार्ग. त्या मार्गावरून जिभेच्या मार्गावरून भगवान जर अंतःकरणात हृदयाचा न्यायचा असेल तर त्याला वाचेच्या वाटेला लावलं पाहिजे. म्हणून आपणही असं भगवंताला वाचेच्या वाटेला लावलं पाहिजे, म्हणजे त्याचं नाम प्रेमाने घेतलं पाहिजे. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. पराक्षमा पुराधर